आज मुंबईतल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे। वांद्र्यातल्या MIG क्लबमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीला शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, गट अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत। आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असेल। तर आज मुंबईमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येणार आहे आणि आज दुपारी 4 वाजता शिरोडकर हायस्कूलमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण या संदर्भात आपले प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याशी अधिक चर्चा करूया। वेदांत, आज पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्रित मेळावा आहे, त्यामुळे यातनं राजकीय संकेत आपण काय समजायचे? खरं तर आपण बघतोय पूर्वी जी आता बैठक आहे ती मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे घेत आहेत। बँड्रा MIG क्लबमध्ये सर्व मनसेचे नेते, मुंबईतले नेते, ज्यामध्ये अगदी आपण बघितलं बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, त्याशिवाय इतर जे नेते आहेत ते उपस्थित आहेत। शिवाय शाखा अध्यक्ष असतील, विभाग अध्यक्ष असतील, इतर पदाधिकारी असतील, त्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आधी विभागवार बैठका राज ठाकरेंनी घेतल्या आणि त्यानंतर एक मार्गदर्शन आज राज ठाकरे निवडणुकीच्या अनुषंगाने करणार आहेत। त्यामुळे काय नेमकं मुद्दे आपल्या पदाधिकाऱ्यांसमोर, नेत्यांसमोर ठेवतात आणि कशा प्रकारे तयारी करायची हे आजच्या या बैठकीमध्ये राज ठाकरे आपल्या पदाधिकारी नेत्यांसमोर मांडतील असं कळतंय। धन्यवाद वेदांत। तर आज राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होतीये आणि या बैठकीसाठी राज ठाकरे दाखल झाल्याची दृश्य आपण सध्या बघतोय। यापूर्वी रंगशारदा इथे सुद्धा एक पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक झालेली होती आणि त्यानंतर आता MIG क्लबमध्ये मनसेच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने आज महत्त्वाचा एक संवाद साधला जाणार आहे राज ठाकरे यांच्याकडून त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत। BDD साळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये म्हाडाकडनं इथल्या 556 रहिवाशांना आज चाव्यांचं वाटप केलं जाणार आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहतील। मात्र स्थानिक आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती ABP माझाच्या हाती लागली आहे। आदित्य ठाकरे यांना निमंत्रण पत्रिकेमध्ये त्यांचं नाव होतं, परंतु तसं असलं तरी भाषणाच्या यादीमध्ये आदित्य ठाकरे यांचा कुठेही उल्लेख नाहीये आणि भाषणाची संधी न मिळाल्यामुळे आदित्य ठाकरे नाराज आहेत का असा सवाल सध्या उपस्थित होतोय। आज सकाळी 11 वाजता यशवंत नाट्य मंदिर इथे 556 लाभार्थ्यांना चाव्यांचं वाटप केलं जाईल।